नमस्कार मित्रांनो, सरकार नेहमीच आपल्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवित असतात, परंतु बऱ्याच लोकांना त्या योजनांबद्दल माहिती नाही किंवा त्या योजनांचा लाभ कसा घ्यायचा माहिती नाही. तर आज आपण एक नवीन योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत. संजय गांधी निराधार योजना असो किंवा दिव्यांग बांधवांसाठी किंवा विधवा महिलांसाठी ही योजना अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या योजनेअंतर्गत जे लाभार्थी असणार आहे त्यांना 2,250 रुपये दरमहा मिळणार आहे. आता ही योजना कोणती असणार आहे, कागदपत्रे कोणती लागणार आहे, तुम्ही अर्ज कसा भरायचा आहे, ही सगळी प्रक्रिया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्याच्याबद्दल नवीन GR सुद्धा आहे. त्यानंतर जो फॉर्म आहे ते सुद्धा कसा भरायचा आहे ते पाहणार आहोत. तर लक्षात घ्या, तुम्ही जर विधवा महिला आहे, तुम्हाला कोणाचा आधार नाही किंवा जे निराधार मुलं आहेत, ही त्यांच्यासाठी योजना असणार आहे. आता ही निराधार मुलं म्हणजे काय, ज्यांना कोणाचाही आधार नाही अशा मुलांसाठी ही योजना नक्कीच इथे उपयोगी ठरणार आहे आपण म्हणू शकतो. तर इथे ज्यांच्याकडे म्हणजे ज्या मुलांकडे कोणाचाही आश्रय नाही, ज्यांना गरज आहे सांभाळण्यासाठी, तर ती योजनेचा नक्कीच लाभ घेऊ शकणार आहात. तर हा GR काय आहे ते आपण एकदा समजून घेऊया. मात्र केवळ नियमांच्या अटीमध्ये बसणारे फक्त या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहात. तर ही योजना कोणती आहे तुम्ही पाहू शकता. बालसंगोपन योजना. आता त्याचं नाव चेंज करून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले असे या योजनेचं नाव आलेलं आहे. तर आता बालसंगोपन योजनेचे सुधारित मार्गदर्शक सूचनाबाबत आपण पाहून घेऊया. तुम्ही पाहू शकता इथे जे बाल न्याय, मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम 2015 सुधारित अधिनियम 2021 कलम हे पूर्ण प्रस्तावना दिलेली आहे. ज्यांचे वय जे तुम्ही पाहू शकता अनाथ, निराश्रित, निराधार, बेघर, संरक्षण व निवाऱ्याची गरज असलेली जी 0 ते 18 वयोगटातील मुलींना संस्थेत दाखल करण्याऐवजी पर्यायी कुटुंब उपलब्ध करून देणे व संस्थेतील वातावरणाऐवजी कौटुंबिक वातावरणात त्यांचे संगोपन व विकास घडविणे आणणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. तर सदर योजना ही संस्थेबाह्य योजना असून योजनेअंतर्गत 0 ते 18 वयोगटातील मुलींना थेट पर्यायी कुटुंबात संगोपनाकरिता ठेवता येते. तर हे कोण इथे या योजनेचा लाभ घेऊ शकतात, तर 0 ते 18 वयाचे मुलं व मुली दोघेही. तर तुम्ही अनाथ असाल, निराधार असाल, निराश्रित असाल, बेघर असाल, दुर्धर आजारांची पालकांची मुले असाल, कैद्यांची मुले असाल, या योजनेचा लाभ घेतात. प्रत्यक्ष जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयातील अधिकारी अथवा स्वयंसेवी संस्थेचे सामाजिक कार्यकर्ते हे गृह चौकशी करून संबंधित बाल कल्याण समितीस अहवाल सादर करतात. तर त्यामुळे काय होईल की की चौकशी केल्यानंतरच या योजनेचा तुम्हाला लाभ मिळणार आहे. इथे जी चौकशी होणार आहे ते सुद्धा बालकल्याण समितीचे अहवाल सादर करणार आहेत. या अहवालाच्या आधारे बालकल्याण समितीकडून दाखल आदेश घेऊन लाभार्थ्या जिल्हा महिला व बालविकास विभाग अंतर्गत यांचे मार्फत बालसंगोपन या योजनेचा लाभ देण्यात येतो. तर इथे सध्या स्थितीत राज्यामध्ये COVID-19 या कारणांमुळे पालक मृत्यू पावल्याने अनाथ झालेले बालसंगोपन योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे एकाच कुटुंबातील 2 पेक्षा जास्त बालकांना लाभ देण्याबाबत, 2 पेक्षा जास्त बालके एकाच कुटुंबात संगोपनासाठी देण्याबाबत, तसेच कार्यरत स्वयंसेवी लाभार्थी संख्या वाढ, नवीन संस्थांना मान्यता व संस्था निवडीचे निकष, अनुदान वितरण पद्धतीने निश्चित करून याबाबत यापूर्वीचे सर्व शासन निर्णय परिपत्रक अधिक्रमित करून सुधारित मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्याबाबत शासनाचा विचाराधीन होत आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता सदर शासन निर्णय तो बालसंगोपन योजनेचे नाव बदलून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना असे करण्यात आलेले आहे. तर पात्र लाभार्थी कोण असणार आहे, अनाथ किंवा ज्यांच्या पालकांचा पत्ता लागत नाही व जी बालके दत्तक देणे शक्य नाही असे बालके असणार आहेत. एक पालक असलेले बालके म्हणजे एका पालकाचा मृत्यू, घटस्फोट, पालक विभक्तीकरण, परित्याग, अविवाहित मातृत्व, गंभीर आजार, पालक रुग्णालयात असणे, इतर कारणांमुळे कुटुंब विघटित झालेले एक पालक असलेले बालके चालणार आहेत. कुटुंबातील तणाव, तंटे, वादविवाद, न्यायालयीन वाद अशा सारख्या कौटुंबिक संकटात बाधित असलेले बालके, कुष्ठरोग पालकांची बालके, जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले कैद्यांची बालके, तुरुंगात असलेल्या पालकांची बालके, HIV ग्रस्त पालकांची बालके, कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराने बाधित पालकांचे बालके, तीव्र मतिमंद बालके, HIV ग्रस्त किंवा कॅन्सरग्रस्त बालके, 40% पेक्षा अधिक अपंगत्व असलेले. लक्षात घ्या, दिव्यांग बांधवांसाठी सुद्धा हे महत्त्वपूर्ण आहे. विधवा असू द्या किंवा एकच पालक असलेल्या जे पालक असणार आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे महत्त्वाचं असणार आहे. दिव्यांग बालके, भिक्षा मागणारी बालके, पोक्सो अधिनियमांतर्गत बळी पडलेले बालके, तीव्र कुपोषित बालके, त्यानंतर इथे स्मॉग बालके, दुर्धर आजाराने असलेले बालके, व्यसनाधीन बालके, विविध प्रकारचे दंगलीने प्रभावित झालेले बालके, हे सर्व जे असणार आहे या योजनेचा लाभ मिळू शकणार आहात. दोन्ही पालक दिव्यांग असलेले बालके, रस्त्यावर राहणारी, शाळेत न जाणारी बालकामगार बालके, कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात गुंतलेली पालकांची बालके, भिक्षेकरी गृहात दाखल पालकांची बालके. तर इथे बालसंगोपन योजनेच्या अंतर्गत मिळणारा लाभ तुम्ही पाहू शकता. इथे
जे प्रति बालक दरमहा देण्यात येणारा परिपोषण अनुदान क्रमांक 1100 वरून आता 2200 रुपये केले आहेत व स्वयंसेवी संस्थेचं सहाय्यक अनुदानात 125 वरून 250 अशी वाढ करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत प्राप्त होणाऱ्या अनुदानातून बालकांना अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, वैद्यकीय सुविधा इत्यादी सुविधा संबंधित कुटुंबामार्फत पुरवण्यात यावेत. तसेच स्वयंसेवी संस्थेने सहाय्यक अनुदान रकमेमधून 2 सामाजिक कार्यकर्ता व 1 डेटा एंट्री ऑपरेटर यांचे मानधन, प्रत्येक बालकाची केस फाईल, त्यांच्या संबंधित अभिलेख, दस्तऐवज इत्यादी हाताळणी व संग्रहित करण्याचा खर्च, देखरेख, गृहपोटी करतीचा प्रवास खर्च यासह सर्व प्रकारचे प्रशासकीय खर्च भागवावा व या योजनेच्या अनुदानामधून शासनामार्फत वेळोवेळी करण्यात येणाऱ्या अनुदान वाढीनुसार अनुदान देय असणार आहे. बालसंगोपन योजनेअंतर्गत मिळणाऱ्या लाभाची कालावधी तुम्ही पाहू शकता. ते अनाथ, स्वतः किंवा दोन्ही पालक दिव्यांग असलेले बालके, स्वतः किंवा पालक HIV किंवा कॅन्सरग्रस्त असलेले बालके, कुष्ठग्रस्त पालकांची बालके, तीव्र मतिमंद बालके या सर्वांना लाभाचा इथे कालावधी 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत बालसंगोपन योजनेचा लाभ मिळणार आहे. म्हणजे 0 ते 18 वर्ष हे होईपर्यंत असं सांगितलेलं आहे. त्यानंतर इथे वेगवेगळ्या म्हणजे जे कौटुंबिक कलहात सापडलेल्या बालकांचं दिलेलं आहे. जन्मठेपेची शिक्षा दिलेली आहे त्या बालकांचं 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत सांगितलेलं आहे. भिक्षेकरी गृहात दाखल असलेल्या बालकांचं 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत, त्यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत लाभ देय राहणार आहे हे सुद्धा सांगितलेलं आहे. अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे. आता इथे लाभार्थी निवडीसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे कोणती आहे तुम्ही पाहू शकता. इथे बाल न्याय, मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम 2015, सुधारित अधिनियम 2021 कलम व महाराष्ट्र राज्याचे बाल न्याय नियम 2018 नुसार अनाथ, निराश्रित, निराधार, बेघर, संरक्षण व निवाऱ्याची गरज असलेले 0 ते 18 वयोगटातील बालके या योजनेच्या लाभासाठी पात्र असतील. लाभार्थ्यांची रहिवासी दाखला तलाठी, ग्रामसेवक किंवा नगरसेवक, सरपंच यांच्याकडून निर्गमित दाखला, लाभार्थ्यांचे व पालकांचे आधार कार्ड, लाभार्थ्यांचे पालकांचे वार्षिक उत्पन्न जे 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याबाबत तलाठी, तहसीलदारांचा दाखला, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबास प्राधान्य देण्यात यावे, आई वडिलांचा अथवा दोघांचा मृत्यूचा दाखला, पालक, आई वडील यांचे समवेत घरासमोरचे फोटो, पालक किंवा आई किंवा वडील, बालकांचा जन्म तारखेचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, मिळण्यास विलंब होत असल्यास मागच्या इयत्तेचे गुणपत्र किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र घेण्यात यावे. बालक व पालक बाल कल्याण समितीसमोर हजर राहणे आवश्यक असणार आहे. 3 ते 18 वयोगटातील लाभार्थी हा शिक्षण घेत असल्यास शाळेची गुणपत्रिका किंवा बोनाफाईड सोबत जोडावे. बँक अकाउंट क्रमांक, पासबुकची जी छायांकित प्रत पाहिजे आहे. बालकांचा सांभाळ करत असल्याबाबत जैविक पालकव्यतिरिक्त संगोपन कार्याचे किंवा नातेवाईकांचे हमीपत्र, कुमारी मातेचे पाल्य, कौटुंबिक हिंसाग्रस्त महिलांचे पाल्य, आई किंवा वडील सोडून गेलेले बालके, दुर्धर आजाराने ग्रस्त पालके, दोन्ही पालक अपंग असलेले बालके यांच्याकरिता प्रकरण परतावे, पोलीस अहवाल, वैद्यकीय प्रमाणपत्र व ग्रामसेवक यांचा दाखला लागणार आहे. बालकांचा सांभाळ करणारी व्यक्ती व्यसनीत असल्याबाबत बालकांचा सांभाळ करणाऱ्या व्यक्तीचा सामाजिक तपासणी अहवाल, भिक्षुकरी गृहात दाखल बालकांकरिता भिक्षेकरी गृहांच्या अधिध्यक्ष यांचे प्रमाणपत्र आवश्यक राहील. एका पालकाचा मृत्यू, घटस्फोट, पालक विभक्तीकरण, परित्याग, अविवाहित मातृत्व, गंभीर आजार या संदर्भातील आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे. सर्वसामान्यपणे एका कुटुंबातील 2 बालकांना योजनेचा लाभ अनुदेय राहणार आहे. तर लक्षात घ्या, एका कुटुंबातील 2 बालकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. तसेच एका कुटुंबाचे 2च बालकांना सांभाळ करण्यासाठी ठेवता येणार आहे. आता ही प्रक्रिया निवडीसाठी राबविण्याची प्रक्रिया इथे याच्यात दिलेला आहे. तर निवड कशी होणार आहे हे सुद्धा सांगितलेलं आहे. सदर केलेला अर्ज पूर्णपणे असणे आवश्यक असणार आहे. खरी माहिती पाहिजे आहे. सर्व कागदपत्रे तुम्हाला लागणार आहे. छाननी करून परिपूर्ण अर्ज जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालयात सादर करावे. तर हे फॉर्म आहे ते कुठे सादर करावे हे सुद्धा माहिती दिलेलं आहे. प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर 8 दिवसांच्या आत बाल कल्याण समिती सामाजिक तपासणी अहवालानंतर गृहभेटीचा आदेश त्वरित करावे. ही पूर्ण तुम्हाला GR जर पाहिजे असेल तर नक्कीच लिंक म्हणून कमेंट करा. तुमच्यापर्यंत ही लिंक भेटणार आहे व इथे निकष व कार्यपद्धती आहे ते सुद्धा दिलेलं आहे. आता हे महत्त्वपूर्ण माहिती आहे. तुम्हाला कळेल कागदपत्रे कोणतं लागणार आहे, नियम कोणता लागणार आहे, अनुदानात प्रस्तावाबाबत पुढील कागदपत्रे सादर करणे अनिवार्य असणार आहे, जे आपण लिस्ट पाहिलेली आहे. आणि तुम्हाला जर लिंक पाहिजे असेल GRची तर लिंक म्हणून कमेंट करा. तुम्हाला सगळी माहिती इथे मिळणार आहे. व इथे जो अर्ज आहे तुम्ही बघू शकता, जो अर्ज आहे जिल्हा व महिला बाल विकास अधिकारी, आवश्यक कागदपत्रांची इथं सूची देण्यात आलेली आहे. तुम्ही इथे जोडायचं आहे. कागदपत्रे, अनुक्रमानिक, पान क्रमांक आहे नाही व सही करायची आहे. अर्ज स्वीकारणाऱ्या व तपासणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे नाव, पद आणि ते पूर्ण म्हणजे जे काही लिहिलेले
की लाभार्थींची रहिवासी दाखला आहे का, आईवडिलांचे अथवा दोघांचा मृत्यू दाखला, हे जे तुमच्या याच्यात बसतात तर ते तुम्हाला जोडायचं आहे. त्यानंतर बालकल्याण समितीचे अभिप्राय, बालकल्याण समितीचे हे पूर्ण तुम्हाला इथे फॉर्म लागणार आहे. आता हमीपत्र काय असणार आहे, बालकांचा सांभाळ करण्यात असलेले पालकांचे किंवा नातेवाईकांचे हे हमीपत्र आहे. अर्जदाराचं नाव असणार आहे, सही करणाऱ्याचे पूर्ण नाव, वय, वर्ष, संपूर्ण पत्ता, तुमचा मोबाईल नंबर, बालकांचे नाव काय असणार आहे इथे लिहायचं आहे हे. त्यानंतर माझ्या पाल्याची जबाबदारी माझ्यावर असून माझ्यावर या पत्त्यावर या ठिकाणी राहत असून बालसंगोपन योजनेकरिता प्रस्तावासोबत जोडलेली कागदपत्रे माझ्या माहितीप्रमाणे बरोबर खरी आहे. भविष्यात देण्यात आलेली कागदपत्रे चुकीची, अपूर्ण, खोटी किंवा फसवणूक, दिशाभूल करणारे आढळून आल्यास त्यासाठी मी संपूर्णतः जबाबदार राहणार आहे. तर लक्षात घ्या, कोणत्याही योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा आहे तर तुम्हाला खरी माहिती पाहिजे आहे व खरी माहिती घेतल्यानंतरच तुम्हाला अर्ज करायचा आहे व जे तुम्ही तिथे माहिती सादर करणार आहे हे सुद्धा खरी पाहिजे आहे, कारण जे खोटं जर काही झालं तर तुमच्यावरती कारवाई होऊ शकते. बालसंगोपन योजनेअंतर्गत प्राप्त अनुदानाचा विनियोग पूर्णपणे मान्य जे पाल्यांच्या संगोपनाकरिता शैक्षणिक बाबींकरिता करेन असं संगोपन व सांभाळ करण्याची जबाबदारी मी स्वतः घेत आहे. वस्तुस्थितीची पडताळणी कमीत आकस्मिक गृहभेट केली जाईल याची मला जाणीव माहिती आहे. आता बँक खात्याचे विषयक तपशील, सगळं बँकेचं नाव कोणतं आहे, बँक खातेदाराचं नाव कोणतं आहे, बँक खाते नंबर, IFSC कोड, शाखा, हे सर्व तुम्हाला भरायचं आहे. वरीलप्रमाणे माहिती बरोबर आहे खात्री करायची आहे. त्यानंतर तुमची सही, नंबर व हे तुम्हाला काय करायचं आहे, अर्ज भरून तुम्हाला इथे सबमिट करायचं आहे. तर अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे, जेणेकरून काय होईल की जे निराधार असतील, ज्या मुलांना सांभाळायला कोण नसतील, जे दिव्यांग बांधव आहे त्यांच्या मुलांना सांभाळायला कोण नसतील किंवा विधवा महिला असतील, एकच पालक असलेले आहेत त्यांच्या मुलांना 0 ते 18 वर्षांपासून सरकार ही योजनेचा लाभ मिळत आहे. या संदर्भात काही अडचण असू द्या, काही प्रश्न असू द्या, नक्कीच कमेंट करून विचारा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.